नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। आजपासून 13 जुलैपर्यंत राज्यामध्ये मराठा जनजागृती रॅली निघणार आहे आणि आज हिंगोलीमधून मराठा जनजागृती रॅलीला सुरुवात होणार आहे। आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। तर हैदराबाद गॅझेटमुळे सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा GR लागू होईल। राज्य सरकारला सगळे सोयऱ्यांचा निर्णय घ्यावाच लागेल असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। आजपासून राज्यामध्ये मराठा जनजागृती रॅली निघतेय। आज हिंगोलीमध्ये ही रॅली निघणार आहे। यानंतर उद्या 7 जुलैला परभणीमध्ये, 8 जुलैला नांदेडमध्ये, 9 तारखेला लातूरमध्ये, 10 तारखेला धाराशिवमध्ये, 11 तारखेला बीडमध्ये, 12 तारखेला जालन्यामध्ये आणि 13 तारखेला म्हणजे पहिल्या टप्प्यामधील शेवटचा दिवस असेल हा रॅलीचा, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर आज पहिला दिवस आहे रॅलीचा। हिंगोलीमधून सुरुवात होतीये, त्या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज हिंगोली शहरामध्ये शांतता जनजागृती महारॅली निघणार आहे आणि या रॅलीची तयारी आता पूर्ण झालेली आहे। मी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आहे। या पुतळा परिसरामध्ये पूर्णतः भगवमय करण्यात आलेला आहे। भगवे ध्वज असतील, बॅनर असतील, त्याचबरोबर जरांगे पाटील यांचे फोटो असलेले कटावेज असतील, ह्या शहरामध्ये पूर्णतः जी काही रॅली जाणार आहे त्या रॅली मार्गावरती लागलेली आहेत। साधारणतः सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरामध्ये आगमन होणार आहे आणि त्या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने 31 फुटी हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। त्यानंतर ते जरांगे पाटलांचा तो ताफा जो आहे ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये येणार आहे। या ठिकाणी 51 उखळी तोफांची सलामी देऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आज काही सांगणार आहेत का रात्रीच्या भेटीबद्दल, हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। तर भुजबळ आमच्या रॅलीला गालबोट लावू शकतात असा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे। शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे। रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळ जबाबदार असतील असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। छगन भुजबळांना थोडा तेव्हा आधी एकमेकाच्या पुढे आंदोलन उभा करायचे, खुनशीपणानं वाद करायला लावायचे, हे त्याला ना आधी सभा घ्यायच्या, यलगार सभा घ्यायच्या, मुद्दाम होऊन मध्ये यायचं, हे त्याला सवय। तो कोणाला सांगून, त्यांच्याच कार्यकर्त्याला सांगून रॅलीमध्ये गालबोट लावू शकतो। त्याला 100% ती सवय। फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, कारण त्याला सवय। जर कुठं गालबोट लागलं त्याला जबाबदार छगन भुजबळच असणार आहे। हो, आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं त्याला गृहमंत्री आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब सुद्धा जबाबदार असणार आहेत।